वेळेस समजवलं ना तुला? सारखी सारखी तीच माती कशी काय खातो तू? काय केलं मी? तू समोरच्या ऑफिसमध्ये गेला होतास ना? हो, मला कॅश हवी होती आणि मी मिळवलीये. मोठा हात मारलाय मी. अच्छा, कौतुक करायचं सोडून कॉलर काय धरतीयस तू माझा? मग काय पूजा करू तुझी? अरे कॅश आणि चेन चोरताना त्या स्वानंदीच्या बापाने बघितलाय तुला. हा, होता तो म्हातारा तिकडे. कशाला आलेला माहित नाही. त्याचं काय? तुला तुला डोकं कमी आहे का? हा, कोण वर करून मला काय विचारतो? मॉम, चिल. प्रत्येक वेळेस माझी अक्कल काढायची गरज नाहीये. मी केलंय त्या म्हाताऱ्याला हँडल. काय करणार नाही तो, टेन्शन नको घेऊस. अरे तुझ्यासारखा मुलगा आहे ना मला, म्हणून मला टेन्शन येतं. आता थोडं टेन्शन तू पण घे, कारण तो म्हातारा समर आणि स्वानंदीला हे सगळं सांगायला घरी येतोय. बरं, कॅश घेतली असतीस, पण समरची चेन उचलायची काय गरज होती तुला? हा, दिसली समोर, घेतली. दिसली समोर, घेतली. अरे सोन्याची चेन आहे ती, घेतलीस ती घेतलीस, पण त्या चिचुंद्रीला का दिलीस? असंच. असंच म्हणजे काय चाललंय तुझं? खरं सांग ना अंशू. काही नाही चाललंय ग मॉम. मग मग सोन्याची चेन त्या मोलकरणीला का दिलीस? मॉम, अगं ती चेन माझ्याकडे ठेवण्यात रिस्क होती, म्हणून तिला दिली मी. पण तू इशू केला. काय गरज होती अख्खं घर डोक्यावर घ्यायची? मला खरं सांग, खरं सांग. वेडी नाहीये मी, कळतंय मला. नको तेवढं स्वतःचं डोकं चालवतोस. अरे मला सांगायला काय झालं होतं? मला वाटलं तिने चोरी केली, तिच्यावर आळ घेतला ना मी. एवढा मोठा इश्यू केला मी. तशी ती मुलगी मला आवडत नाहीच. ओव्हर स्मार्ट आहे, अतिशय आगाऊ आहे. खरं सांग, तिला का चेन दिलीस? माझ्याकडे बघ आणि सांग. काय करू मी घरात बसून बसून? केला थोडं टाइमपास. शू, टाइमपास केला? अरे ती घरातली मोलकरीण आहे रे.